काय रे मोरेश्वर, विसरला तर नाही ना दादाला? आज माझ्या फोनचीच वाट बघत बसला असेल ना? मोरेश्वर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रे बाबा. आज तुलाही माहितीये, खरं तर सकाळीच तुला मी फोन केला असता आणि जर पिंपरी चिंचवड मध्ये असतो तर आज आपली भेट झाली असती. पण नियतीनं सगळंच हिरावून घेतलं बघ. पण हरकत नाही, मी गेल्यापासून तू खूप शांत झालाय. माझा अस्थि कलश रावेत मध्ये घेऊन आला तेव्हा तुझं दुःख चेहऱ्यावर जाणवत होतं. मी वरून सगळं बघत असतो. तू तर माझा पिंपरी चिंचवड मधला तो विश्वासू कार्यकर्ता आहेस, ज्याच्या दातृत्वाची चर्चा फक्त पिंपरी चिंचवड पुरती नाही तर महाराष्ट्रात आहे. मी तुला आधीही बोललो होतो मोरेश्वर, मला तुला आमदार होताना बघायचंय, पण मला हा शब्द पूर्ण वेळ करता आला. काय करणार, नियती पुढे कोणाचंच नाही चालत बघ. मोरेश्वर, मुंबईला असो किंवा पुण्यामध्ये आल्यावर मला हक्कानं बोलायचं, दादा माझ्या प्रभागातली ही कामं करून द्या, दादा माझी ती कामं करून द्या. तुझ्या या हट्टी स्वभावामुळे मी आयुक्तांना सांगून तुझ्या प्रभागात कित्येक कोटींची कामं मार्गी लावली होती. रावेतचा तू केलेला कायापालट पाहून तुझ्यावर गर्व वाटतो. तुझी ती जनतेप्रती असलेली तळमळ मी स्वतः पाहिली. 2012ला अपक्ष असून सुद्धा तू माझ्या सोबत एकनिष्ठ राहिला. हा तुझा एकनिष्ठपणा माझ्या चांगला लक्षात आहे. आता पिंपरी चिंचवड मध्ये जी काही विकास कामं चालू आहेत त्यात लक्ष घाल. मेट्रोचा प्रलंबित प्रश्न असोत, उड्डाण पुलांची कामं असोत, की आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा करत जा. मी मंजूर करून दिलेल्या निधीचा योग्य वापर करून ती कामं वेळेत पूर्ण करून घ्या. कामात कुठेही ढिलाई मला चालणार नाही. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्या आणि पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचा दबदबा कायम ठेवा. आणि हो, दरवर्षीप्रमाणे यंदाही रावेतच्या गणेश उत्सवाला यायचं राहूनच गेले बघ. जाता जाता एकच सांगेल, तू माझा पिंपरी चिंचवड मधला एक विश्वासू शिलेदार आहेस. त्यामुळे मोरेश्वरा, उठ आणि कामाला लाग. माझ्या या पिंपरी चिंचवडचा विकास तुम्हाला सगळ्यांना मिळून करायचा आहे. स्वतःची तब्येत सांभाळणे. आता मी नाहीये तुझी विचारपूस करायला तिथे. चल मोरेश्वर, आता निरोप घ्यावा लागेल. काळजी घे, तुझाच दादा. दिसले समोरी हसले घोरी रुसले न